नमस्कार. मी सोलापूर शहरातील एक समाजसेवक, जागरूक नागरिक आणि महानगरपालिकेचा कर भरणारा मिळकतदार नात्याने माननीय आयुक्तांनी माझ्या काही समस्याबाबत मी जे मांडणार आहे त्याच्यावर त्यांनी कारवाई करावी अशी अपेक्षा बाळगून माझे मनोगत व्यक्त करीत आहे. जुळे सोलापूर भाग 1 भूखंड क्रमांक 44 क्षेत्र आहे 531.50 चौरस मीटर. हा त्यांनी त्या ठिकाणी मनमानी बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे. शहरातल्या इतर बेकायदेशीर बांधकामाबद्दल त्यांच्याकडे शेकडो तक्रारी केल्या असता त्यांनी केवळ आम्ही दिलेल्या तक्रारीवरून बहुतेक संबंधिताकडून तोडपाणी करून त्यांनी कारवाई करण्याचे टाळत असल्याचे जाणवत आहे. कारण आमच्याकडे पुरावे आहेत की संबंधित व्यक्ती बेकायदेशीर विनापरवाना बांधकाम केलेले आहेत असे आम्ही आजही पुरावे द्यायला तयार आहोत. मेहरबान कोर्टाने सुद्धा ते काही बांधकाम तोडण्याचे आदेश दिलेले असताना त्या बांधकामाला ते तोडत नाहीत, कारवाई करत नाहीत. याचा अर्थ आम्ही केवळ कर भरून ह्या लोकांचे घर भरावं इतकं, म्हणजे यांना वेतन द्यावं, यांचं सगळं जे काय असेल ते सुख सुविधा येणार आणि अधिकार पद घेऊन हे रुबाबात हिंडणार. ज्या पूर्वी एक म्हण होते साहेब की पोझिशनला राहावं व चमच्यानं घाण खावावी, का तर हाताला वास येऊ नये. अशा तऱ्हेचे हे आता रॉकेट चालू आहे. माग आयुक्त साहेबांनी ज्या काही 4-5 कर्मचाऱ्यांनी निलंबित केलेत, मला वाटतं की हे कांबळे साहेब आणि अतुल हे मॅडम हे त्यांचे गुरु असावेत किंवा त्या टोळीचे सूत्रधार असावेत. इतपत शंकास्पद यांची कामगिरी असल्याचं जाणवत आहे. सबब यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी अशी इच्छा आहे. म्हणून आम्ही आमचे मनोगत, कारण आयुक्त साहेबाकडे सुद्धा आम्ही 15-20 अर्ज दिलेले आहेत, त्याही दखल घेत नाही. त्याचा अर्थ केवळ उदो होण्यापुरतं किंवा वर्तमानपत्रात नाव आणि TV मध्ये यांचे फोटो झळकण्यापुरतं हे काहीतरी गोरगरिबाच्या हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हे रोजीरोटीचे धंदे उद्ध्वस्त करतात आणि मर्दुमकी गाजवतात. तर असा प्रकार न होता सर्वांना एकसारखं समान न्यायाने काम करायला पाहिजे, एका कायद्याने त्यांनी बघायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. नगर रचना सहसंचालक संभाजी कांबळे यांचा आपण आता उल्लेख केला. हो, हे त्यांचे वरिष्ठ आहेत. तुम्ही ह्यांच्या परत कैफियत मांडले का? यांच्या पुढे अनेक वेळा कैफियत मांडली आणि त्यांना आम्ही विनंती केली की साहेब आपण वरिष्ठ आहात, आपले ते कनिष्ठ आहात, त्यांना तुम्ही सक्त ताकीद द्या की त्यांना हे मागणी केलेली माहिती, आमचा जो अधिकार आहे एक नागरिकांचं माहिती घेण्याचा, तो अधिकार आम्हाला मिळवून द्या. तर माझं काम संपलं, तुम्ही आणि त्यांनी बघून घ्या, मी आदेश दिला असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यावरून काय समजायचंय ते समजून येत आहे की बहुतेक हे त्यांना फॉर आहेत किंवा मेड इन इच अदर, एक दुसरे के लिए ते काम करतात की काय असं जाणवत आहे. सर्व सभासदांचा धन्यवाद. तात्पुरता एवढाच. आपली प्रतिक्रिया आपण कॉमेंट बॉक्समध्ये करावेत ही विनंती. पाहूया पुढील भागात.